श्री अक्कलकोट संस्थानतर्फे 42 एकरवर साकारणार भव्य अनुभूती प्रकल्प लोकवर्गणीसाठी स्वामी भक्तांना आवाहन. तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे 22 वर्षे वास्तव्य होते. तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानतर्फे 42 एकरांच्या जागेवर प्रस्तावित 375 कोटींचा भव्य असा अनुभूती प्रकल्प लोकवर्गणीतून साकारण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्यातील देवस्थानातील शाही निवासस्थानाची अनुभूती, समृद्धी आणि ऐश्वर्य बहाल करणारा असेल, अशी माहिती श्री अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराव संयुक्त राजे भोसले तिसरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली 108 फुटी भव्य मूर्ती स्टॅच्यू ऑफ मिरॅकल उभारण्यात येणार आहे. त्यासोबत दिव्य दर्शन, बहुउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्म रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल यांचाही समावेश आहे. या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजी राजे भोसले यांची असून महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तुविशारद म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजीराव यांनी अक्कलकोट संस्थानाची सुमारे 250 कोटीहून जास्त मूल्याची 42 एकर जागा सेवा स्वरूपात दिली आहे. या अनुभूती प्रकल्पाला सुमारे 375 कोटी खर्च अपेक्षित असून याला सर्व स्वामी भक्तांकडून स्वामी सेवा स्वरूपात हा प्रकल्पाला हातभार लागावा या उद्देशाने लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभा राहावा अशी इच्छा श्रीमंती मालोजी राजे भोसले यांनी व्यक्त केली. या प्रकल्पासाठी 1 रुपये मूल्यापासून शक्य होईल त्या रकमेपर्यंत वर्गणी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. सदरच्या प्रकल्पाला वर्गणी देणाऱ्या भाविकांनी अधिक माहितीसाठी 9867391461 अथवा www.swamisamarthanubhuti.com येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जीवनाशी एक खरं नातं निर्माण होईल. स्पंदन, छायाप्रकाश आणि ध्वनी यांच्या विहंगम खेळासोबतच सांगीतिक आविष्काराने अभ्यागतांना सर्वशक्तिमान परमेश्वराशी जोडण्याचा हा एक आगळा अनुभव करेल. प्रसादम, या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक किंवा भावना सभोवतालच्या ऊर्जेच्या अस्तित्वाने थक्क होईल. पायऱ्यांच्या रचनेने सजलेल्या फूडकोर्टमध्ये भव्य जलाशय आणि उत्तुंग शिल्प यांच्या सान्निध्यात सात्विक प्रसाद मिळेल. कुंजरवन हे शाही हत्तीचे निवासस्थान असेल. कुंजरवन हे राजघराण्यातील या विशाल सदस्यासाठी एक परिपूर्ण आवास असेल. संपूर्ण प्रकल्पात मुख्यतः मातृरंग वापरले जातील, जे वाडा शैलीतील वास्तुकलेच्या पारंपरिक मूल्यांचा आणि घटकांचा आदर करतात. या आध्यात्मिक ठिकाणाच्या प्रकाश योजनेसाठी विचारपूर्वक विशेष काळजी घेतली जाईल. थोड्या अंतराने वाचण्यास सुलभ असे दिशादर्शक फलक असतील, त्यामुळे प्रकल्पाअंतर्गत फेरफटका मारणे सोपे होईल. तसेच प्रकल्पाच्या भव्यतेकडे बघण्याची दृष्टी मिळेल. पारंपरिक वृक्ष आणि फुलझाडांची घनदाट उपवने दर्शनाच्या अनुभवात महत्वाची भूमिका बजावतील. तज्ञ कलाकार आणि अनुभवी कारागिरांनी साकारलेले हे ठिकाण धार्मिक पर्यटनासाठी नक्कीच भारतातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण म्हणून उदयास येईल. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. हा अनुभूती हा प्रोजेक्ट अचानक घडलेला प्रोजेक्ट आहे. सुरुवातीला जेव्हा मी अक्कलकोटला 4 वर्षापूर्वी आलो तेव्हा मला कळालं की या गावाला बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल नाही आहेत. त्यामुळं मी इनिशियली खूप प्रयत्न केले की टू गेट इन टू द एंटायर सिस्टम आणि त्या गोष्टी करून घ्यायला. पण त्यात मी नंतर विचार केला की ही एवढी सुंदर जागा आहे, आपण ती स्वामी महाराजांच्या ह्याला दिव्य दर्शनाला आपण ती केली पाहिजे. मग त्याप्रमाणे मग जसं काय अक्कलकोटला गरज नाहीये, म्हणजे ज्या गोष्टी नाही आहेत त्या आपण सगळ्या इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत. आज जर का आपण बघितलं तर अक्कलकोटला ध्यान मंदिर नाहीये मेडिटेशन करण्यासाठी, पारायण सेंटर नाहीये. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत. आज अक्कलकोटला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला चांगलं फूड कोर्ट किंवा पार्किंगची सोय नाहीये.
परत राहण्यासाठी आपण तिथं भक्तांसाठी स्टुडिओ अपार्टमेंट्स करत आहोत. आणि हा सगळा जो प्लॅन जो झाला तो कमीत कमी नाही म्हणलं तरी 4 महिन्यातच सगळा प्लॅन डिसाईड झाला. आणि महाराजांची इच्छा होती, त्यामुळं इनिशियली मी आलो अक्कलकोटला तेव्हा नास्तिक होतो. मग बऱ्याचशा गोष्टी आणि एक्सपिरियन्सेस किंवा महाराजांनी जे मला काही घडवून दाखवलं त्यातनं माझा नास्तिक टू आस्तिक झालो. आणि आज त्याच निमित्ताने हा आपण अनुभूती हा प्रोजेक्ट आज उभा करत आहे. प्रकल्प प्लॅनिंग प्रमाणे माझ्या 5 वर्षात कम्प्लीट व्हायला पाहिजे. आणि जर का महाराजांची इच्छा असेल तो लवकर व्हावा तर ते आधी पण करून घेतील. मेन म्हणजे आपण हा प्रकल्प लोकवर्गणीतून करत आहोत. लोकवर्गणीतून करत असल्यामुळे आपल्याला त्याचा फंड रेज करायचा आता खूप गरज आहे. त्यामुळे जर तुम्ही बघितलं ह्या प्रोजेक्टमध्ये आपण CSR ऍक्टिव्हिटीज साठी पण ओपनिंग्स ठेवलेले आहेत. आणि आपल्याला ETG सर्टिफिकेट पण आपण ह्या ट्रस्टच्या मार्फत करून घेतलेली आहे. आणि ह्याच्यात भविष्यात परत अडचण न येऊ म्हणून आपण त्यात आपण रेसिडेन्शियल अपार्टमेंट घेतलेत. आणि रेसिडेन्शियल अपार्टमेंट आपण जो क्वांटिटी ऑफ नंबर घेतलेले आहेत अपार्टमेंट्स, इट शुड सरफाईज द नीड फॉर द डोनेशन. आणि आपल्याला ते जे रेव्हेन्यू जो जनरेट करायचा आहे त्यासाठी आपण ते रेसिडेन्शियल अपार्टमेंट घेतलेले आहेत. काय आवाहन करा भक्तांना? आपण सर्वजण ह्या प्रकल्पाचा भाग व्हावा ही माझी इच्छा आहे. जर का तुम्ही इतिहासात मागे गेला तर बखरेमध्ये पण असं वर्णन आहे की स्वामी महाराजांचं जेव्हा समाधी मठ बांधायची वेळ आलेली तेव्हा महाराजांनी तिथल्या मालोजी राजे दुसरे जे होते त्यांना सांगितलं असतं किंवा कुठल्याही व्यापारीला सांगितलं असतं तर ते 2 मिनिटात त्यांनी बांधून दिलं असतं. पण तेव्हाही त्यांनी बाळप्पा आणि चोळप्पांना दोघांना मुंबई आणि पुण्याच्या दिशेने पाठवलं. की तिथं म्हणाले, त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येकाचा वाटा ह्या माझ्या समाधीला लागला पाहिजे. तसंच मी आता मालोजीराजे तिसरा, माझी पण अशीच इच्छा आहे की प्रत्येकाचा हातभार ह्या प्रोजेक्टला लागून हा प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला पाहिजे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विशेष मुलांसोबत ठाण्यातील जिद्द शाळेत विठाई प्रतिष्ठानच्या वतीने रंगली नैसर्गिक होळी. विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ठाण्यातील प्रसिद्ध जिद्द शाळेत गेल्या 18 वर्षापासून विशेष मुलांसाठी होळीचे आयोजन केले जाते. यावर्षीही विठाई प्रतिष्ठानने या खास उत्सवाचे आयोजन केले, जिथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांची हजेरी लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली. यंदाच्या होळीत प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता भाऊ कदम आणि दिग्दर्शक विजय माने यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिकरित्या रंगांनी होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या या क्षणात पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो. या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली.
अभिजित चव्हाण म्हणाले, हा कार्यक्रम आम्ही गेल्या 18 वर्षापासून आयोजित करत आहोत आणि प्रत्येक वर्षी हा अधिकाधिक उत्साही बनत चालला आहे. विशेष मुलांसाठी आनंदाचे हे क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात. कार्यक्रमात सहभागी झालेले विशेष मुले आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले. नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य बनले. या उत्सवामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद मिळाला, तर समाजातील प्रत्येकाला एक महत्त्वपूर्ण संदेशही मिळाला की सणांचे साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण कसे केले जाऊ शकते. खूप बरं वाटतं, कारण वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी होत असते, पण सांगून पण कलरचा यूज वेगळा होतो. त्यांना सांगितलं साधा कलर लावता लावत नाही, सिल्वर वगैरे कलर लावतात, मग तो जात नाही आणि त्यांनी हानी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे इकडेच मला वाटतं आमच्या ठाण्यामध्ये या जिद्द शाळेतच विजूमाने चव्हाण सर यांच्या आणि काय म्हणतात त्याला प्रयत्नाने जी होळी साजरी केली जाते त्या होळीनिमित्त आम्ही नैसर्गिक अशी होळी साजरी करतो आणि ती इथेच साजरी होते. बाकी मला वाटत नाही कुठे होत असेल, आणि झाली तर उत्तम आहे आणि ते आम्हाला हवंच आहे. नागरिकांना, सर्व ठाणेकरांना आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझ्याकडून होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. ठाणे महानगरपालिकेच्या आनंदिगे जिद्द विशेष शाळेमध्ये आजची ही तुम्ही होळी बघता आहात. ही विठाई प्रतिष्ठानतर्फे गेले 19 वर्ष, मधली कोविडची 1-2 वर्ष सोडली तर सातत्याने विठाई प्रतिष्ठान विद्यार्थ्यांच्या आनंदाकरता होळी शाळेमध्ये आयोजित करतात. याच्यात होलिका मातेचं दहन केलं जातं. तसंच विद्यार्थ्यांसाठी धुलीवंदन किंवा रंगपंचमी देखील शाळेत आम्ही साजरी करतो. विद्यार्थ्यांकरता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित होळी कशी राहील याच्याबद्दलची सर्वतोपरी काळजी शाळा तर घेते, परंतु विठाई प्रतिष्ठानचा देखील याच्यात खूप मोठा हात आहे आणि मुलांना सर्वतोपरी एन्जॉय करता येईल, गाणी, नाचणं, आनंद व्यक्त करता येईल अशा तऱ्हेने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि याच्यात फक्त विद्यार्थीच नाही तर शाळेतील सर्व कर्मचारी आणि विशेषतः मुलांचे पालक म्हणजे आई जी आहे प्रत्येक विद्यार्थ्याची, ती या निमित्ताने शाळेत देखील मनसोक्त होळीचे रंग खेळते. आणि मला ह्याच्यामध्ये विठाई प्रतिष्ठानचे आभार तर मानायचेच आहेत की विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित होळीचे आयोजन ते करतात. मी पुन्हा एकदा विठाई प्रतिष्ठानचे आभार मानते. धन्यवाद. रंगाचा बेरंग होणार नाही, धुळवडीसाठी ठाण्यात 2000हून अधिक पोलिसांचा फौजफाटा. राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे. पाण्याचे फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे. ठाणे शहर आणि परिसरात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असा सुमारे 2000पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. धुलीवंदनाच्या अनुषंगाने लोहमार्ग पोलीसही सतर्क झाले असून धावत्या लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे रुळालगतच्या वस्त्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे. रविवारी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली आहे. आयुक्तालयातही 5ही परिमंडळ पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. शनिवारपासूनच वाहतूक पोलिसांची मोहीम. मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. शनिवारी 23 मार्चपासून संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू होणारी ही विशेष कारवाई 25 मार्चपर्यंत सुरू राहील अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली. नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांची ब्रेथ ॲनालायझर मशीनद्वारे
तपासणी केली जाणार असून या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे राठोड यांनी सांगितले. त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल. यासाठी 63 पोलीस अधिकारी आणि 650 कर्मचारी तैनात असतील असेही ते म्हणाले.